कुपोषणाने थैमान घातलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात सध्या आपण आलोय। याच तालुक्यात दाभोसा नावाचं एक गाव आहे ज्याचं निसर्ग सौंदर्य कुणालाही सहज भुरळ पाडेल। आणि याच ठिकाणी आहे दाभोसाचा धबधबा, जो पाहण्यासाठी पर्यटक राज्याबाहेरून या ठिकाणी येतात। इतकंच नव्हे तर त्यासाठी या ठिकाणी एक रिसॉर्ट देखील बांधण्यात आलंय। पण दुर्दैव असं की ज्या मातीत हा धबधबा आहे, ज्या भूमीवर हा धबधबा आहे, त्याच ठिकाणी त्याच गावात एका बालिकेचा भूक बळी जातो, म्हणजेच कुपोषणामुळे मृत्यू होतो। चला तर मग पाहूया दाभोसा गावाची दुर्दैवी कहाणी। हा आहे सुप्रसिद्ध दाभोसा धबधबा। जव्हार तालुक्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरचा दाभोसा गावातला हा धबधबा। जिथवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवगार पठार। पण याच दाभोसा गावाची आणखी एक ओळख म्हणजे कुपोषण। काही दिवसांपूर्वीच दाभोसा गावातील दुर्गा गोविंद या 1.5 वर्षाच्या मुलीचा भूकबळी गेला। ज्या गावाला निसर्गाचं वरदान लाभलंय, ज्या गावात पर्यटनावर लाखो रुपये कमवले जातात, त्याच गावात मुलांना धड अन्नही मिळत नाही, उपाशी राहावं लागतं। याहून अधिक दुर्दैव ते काय? तो होता पण त्याला जसा उपजला तसा त्याला वाढूच नाही। जसा उपजेल तसाच होता, त्याला वाढूच नाही। मान तरी निसतेसी नीट नाही, अशी मान नीट नाही। आणि मग ते आम्ही ओढे जेवढे पता लागला तेवढे इथं सांगण्या तिथं सांगण्या, तिथं आम्ही नियाचा। पण त्या काय आता झाला ते आम्हाला नाही ना त्यांना समजा। या आदिवासी भागात ना मोठे उद्योग आहेत ना कारखाने, मग इथं रोजगाराची निर्मिती होणार तरी कशी? केवळ पर्यटन हाच एकमेव व्यवसाय आहे, पण त्यात खाजगी गुंतवणूक असल्यानं आदिवासींच्या रोजीरोटीचा प्रश्न तसाच कायम आहे। एकदा आपण नागली वरे भात कापले की दुसरं रोजगार कोणतं काहीच नाही। नाही, आणि शिकलेली मुलं काय करतात? सर्व घरी असं काम करतात, गवता कापतात, सर्व घरी असतात। एक कंपनी बिपणी कोणताच व्यवसाय नाही काही। इथे काय कंपनीची काहीच सोय नाही, व्यवस्था काहीच नाही। हेच काम मजुरी करायची आणि पोट भरायचं, एवढंच काम। काय अपेक्षा आहे तुमचे? काय बदल व्हायला पाहिजे? इथे काही कंपन्या पाहिजे, जे लोकांनी काम धंदा भेटू शकतात, पोरांनी पण। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा हा मतदारसंघ। याच आदिवासी बांधवांनी त्यांना निवडून दिलंय, पण त्यांच्याच मतदारसंघातल्या वीज, रोजगार, आरोग्य सुविधा असे मूलभूत प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाहीत। त्यामुळेच इथल्या आदिवासी जनतेला कुपोषणासारख्या भीषण समस्येला तोंड द्यावं लागतंय। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।